नमस्कार, मी प्राची महेश. भारतीयांना प्रिय असणाऱ्या सण उत्सव परंपरेतील एक म्हणजे नवरात्रोत्सव. सध्या सगळीकडे त्याचीच धूम आहे. त्यानिमित्ते प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीनुसार यथाशक्ती कुठे अष्टभुजा तर कुठे चार भुजा असणाऱ्या दुर्गादेवीची मूर्ती, आरती, पूजा यातून देवी मातेचं महात्म्य, वैशिष्ट्य वर्णन करतायत. दुर्गा हे देवी सती पार्वतीच्या असंख्य नावारूपांपैकी एक प्रमुख पूजारूप, जे संरक्षण, सामर्थ्य, मातृत्वाबरोबरच युद्धातील विनाशाशी संबंधित असणारं कणखर दमदार व्यक्तिमत्व या रूपात दिसतं. हिंदू धर्मपुराणांनुसार शिवाच्या शक्तीचं रूप असणाऱ्या दुर्गा मातेला नवदुर्गा स्वरूपात 9 वेगवेगळ्या नावांनी नवरात्र काळात पूजतात. तरीही त्यापैकी कोणत्याही रूपनामापुढे दुर्गा माता हे विशेषण वापरल्याचं आढळत नाही. मात्र आज दुर्गेच्या ज्या रूपाविषयी मी आपल्याला परिचय करून देणार आहे तिचं नावच आहे नार्तियांग दुर्गा माता. आता जिच्या नावातच दुर्गा आहे अशा देवीचं मंदिर स्थान हे 51 शक्तिपीठांपैकी एक प्राचीन पवित्र स्थळ मानलं जातं. नार्तियांग किंवा काही वेळा नर्तियांग असा उच्चार होणाऱ्या या शक्तिपीठाचा सुमारे 600 वर्ष जुना असल्याचा उल्लेख आहे. ईशान्य भारतातील मेघालयाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या जैंतिया हिल्स जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे. दुर्गापूजेच्या काळात दूरदूरून भाविक येथे दर्शनाला येतात. स्थानिक लोक देवी दुर्गेचं हे कायम निवासस्थान असल्याचं मानतात. नार्तियांग दुर्गा मंदिरात देवीचं शक्तिरूप जयंती या नावाने पूजलं जातं. शक्तिपीठ असं म्हणताना देवी सतीच्या तुटून पडलेल्या 11 शरीर अवयवांपैकी तिची डावी मांडी जैंतिया टेकड्यांमधील नार्तियांग इथे पडली, म्हणून हे नार्तियांग दुर्गा मंदिर. या देवीला जैंतेश्वरी असंही नाव आहे. पुढे आपल्या अद्भुत शक्ती सामर्थ्याने दुष्टांचं निर्दालन करून भक्तांना संरक्षण देणाऱ्या या नार्तियांग दुर्गेची महाराष्ट्र, उत्तर भारत तसंच काही हिमालयीन भागात मंदिरं आहेत. इथले नवरात्र काळातले उत्सव मेळे प्रसिद्ध आहेत. मंत्रोच्चारासह हवन, भजन, कीर्तनाद्वारे सकाळ संध्याकाळ मातेची आळवणी केली जाते. जे भक्त तिची आस्था निष्ठेने भक्ती करतील त्यांना जीवनातील अडचणी, संकटे यातून सुरक्षितता, ऊर्जा, मानसिक शांतीचा मार्ग नक्कीच मिळेल हा विश्वास भक्तांमध्ये दिसतो. ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा जिच्यात सामावली आहे ती नार्तियांग दुर्गा देवी शक्ती व संरक्षण यांचं प्रतिकात्मक रूप आहे. आरोग्यदायी, सुखी, शांत आयुष्य मिळण्याची आराधना करणाऱ्या भक्तांसाठी ही श्रद्धेय आहे. हिंदू धर्मात भक्तांमध्ये देवीचं प्रत्येक रूपच पवित्र, पूजनीय, प्रार्थनीय, महत्त्वाचं आहे. असंच शक्तिरूप असणारी ही दुर्गा माता भक्तांना संरक्षण देण्याकरिता तिच्या 4 किंवा 8 हातात तलवार, धनुष्यबाण, शंख आणि चक्र धारण केलेल्या रूपात दिसते. एक मात्र जाणवतं ते अशा संहारक, विनाशकारक अस्त्रशस्त्र घेऊनही देवीच्या मुखावर दिसणाऱ्या दृढ शांत भावामुळे भक्तांना आत्मविश्वास मिळतो, हे वैशिष्ट्य. दुर्गापूजेच्या लोकप्रियतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भारतातल्या बंगालच्या संस्कृती आणि खासी जयंती या टेकड्यांच्या संस्कृतीचं मिश्रण ही शारदीय नवरात्रीत नार्तियांग दुर्गा मातेच्या अनोख्या पद्धतीची दुर्गापूजा मानली जाते. आदिशक्ती दुर्गादेवीच्या स्तुतीसाठी नित्यनेमाने म्हटली किंवा गायली जाणारी एक प्रमुख आरती म्हणजे दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी. अर्थात, हे देवी माते, तुझ्या सामर्थ्यशाली मदतीशिवाय आम्हा भक्तांना जीवनातील कठीण अडचणींचा डोंगर पार करता येणं केवळ अशक्य आहे, हेच भक्त सांगतात. आम्ही करत असलेल्या तुझ्या भक्तीचा स्वीकार करून आम्हाला संरक्षण, अभय मिळून आमचा आत्मविश्वास वाढावा ही तुझ्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.